आम्ही 4 वर्षापासनं तात्यांसाठी तयारी करत होतो, पण मी कायम बोलायचो, कारण ह्या पोरीमधली चुणूक आम्ही बघितलेली होती। मर्चंट बँकेतलं काम, सटाणा शहराचं भारतीय जनता पार्टीचं शहराध्यक्षाचं काम, खाजगी मार्केटमधलं काम, या सगळ्या गोष्टीतनं तिची भाषाशैली, बोलण्याची लकब आणि 4 चौघांमध्ये वागण्याची लकब, म्हटलं तात्या जर कधी स्त्री निघाली तर आपल्याला रुपालीला उभं करायचं। नशिबान पोरगी आहे, आतापर्यंत हार बघितली नाही आणि याच्या पुढेही बघणार नाही। माझी तात्यांची नामी जवळजवळ 38 ते 40 वर्षापासून बरोबर आहोत। मला एक चिंता होती, तात्या राजकारण भरपूर करतात पण वक्तृत्वात थोडे कमी पडतात। तेव्हाच त्यांना सांगितलं, वरच्यांनी सुद्धा ऐकलं आणि श्री राखीव निघालं आणि रुपालीची लॉटरी निघाली। सांगायचं तात्पर्य एकच सांगतो मित्रांनो, आपल्याला 2001 ची पुनरावृत्ती करायची आहे। ज्या वेळेला अर्जुन अप्पान आमची सगळी टीम उभी होती आणि त्यावेळेला वाखाणणं जोगं काम म्हटल्यानंतर टँकर मुक्त सटाणा, चिखल मुक्त सटाणा अशा पद्धतीचं त्यावेळेचं काम झालेलं। आज सुद्धा आमच्या त्या टीमच्या नावाने मतं मागितले जातात। आज सुद्धा स्वर्गीय अर्जुन अप्पांचं नाव घेतलं जातं, सुभाष बापूंचं नाव घेतलं जातं, दयाराम नानांचं नाव घेतलं जातं। ह्या जो गोष्टी आहेत या कर्तृत्वाने नावं माणसांचे पुढे निघतात। पण रुपाली, तुला एकच सांगतो, आम्ही जरी त्यांचे खरे शिलेदार होतो, अप्पांच्या पाठीमागे भक्कम उभं होतो, पण कुठलीही लढाई घ्या, पहिलं नाव कॅप्टनचंच निघतं, ध्यानात ठेवा। आणि जर नाव काढून जायचं असेल घराण्याचं काम, असं करून दाखवायचं आम्ही आहोत, घाबरायचं नाही। हे युद्ध तर आपण सगळे जिंकणार आहोत। ही रथी महारथी मंडळी सगळी आपल्याजवळ बसलेली आहे आणि एवढ्या सगळ्या प्रसंगानंतर सुद्धा बाई एवढा जोरात पाऊस उघडला आणि तुझा कार्यक्रम सक्सेस झाला। याला नशीब म्हणतात, या नशिबाच्या गोष्टी असतात आणि राजकारण तर हे नशिबावर चालतं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर चालतं। तुला मी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि ह्या वेळेला तू नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही देतो यशवंतराव महाराजांच्या या भूमीत आणि शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना। तात्या भरपूर तुमच्या मागे उभे आहेत, पण अनेक दिग्विजयी इथे बसलेले आहेत, हे साधे सुधे नाही आहेत। एक एक माणूस काय काय करू शकतो, त्याच्यामुळे घाबरू नका, पद्धतशीरपणे शांततेत डोकं ठेवून काम करायचं। लोकांनी अनेक कार्यक्रम घेतले, पण महाराष्ट्राची गौरवगाथा कार्यक्रम सुद्धा घ्यावेत, तो सुसंस्कृत घ्यावेत, चांगले घ्यावेत। हा पायंडा हा तुम्ही पाळला तात्या, अतिशय सुंदर कार्यक्रम। महाराष्ट्राची गौरवगाथा, महाराष्ट्रात कसं कसं घडलेलं आहे, काय काय झालेलं आहे, याला फार मोठा अर्थ आहे आणि ती सर्व गाथा त्याचं तो थोडंसं प्रात्यक्षिक आपल्याला ह्या कलाकारांनी अतिशय सुंदरपणे दाखवलं। त्यांनी बिदागी घेऊन का असेना, पण सुंदर आणि चांगला कार्यक्रम देणं हे आपलं काम असतं, हे सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे। त्यांचं सुद्धा मी खरंच म्हणजे अभिनंदन करतो आणि तुला परत शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।